नमस्कार मित्रांनो, तोही माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा प्रोमो आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्या प्रोमोमध्ये म्हणजे त्या ट्विस्टमध्ये आता मित्रांनो ईश्वरी हा वल्लरी मामीचा बॉम्ब आता फोडणार आहे. कारण रमाकांतवर आरोप होत असतात. त्यांच्यावर चोरीचा आरोप होतो, पैसे चोरल्याचा आरोप होत आहे. त्यांनी इतकं घाणेरडं कृत्य केलेलं आहे आणि दारूच्या बॉटल घरामध्ये आणलेल्या आहेत. असे काही ना काही एक आरोप होत असतात. ही ईश्वरीला काही आता बघवत नाही. ईश्वरीला खूपच राग येतो. तिला ते सहन होत नसतं. कारण बाबा इतके चांगले असून सुद्धा घरातील त्यांची मुलगी आणि त्यांची ही मामीचं ऐकून इतके सारे आरोप करत आहे. नक्की बाबांना कोण फसवत आहे या घरामध्ये हे मात्र आता ईश्वरीने ओळखलेलं असतं आणि ते फक्त आणि फक्त आता आपली आई सांगू शकते. म्हणून बाबांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी आता ईश्वरी मात्र सुप्रियाला राजशिर्क्यांच्या घरामध्ये घेऊन येते. कारण ईश्वरीने ठरवलेलं असतं काही झालेलं आहे तरी आता ती वेळ आलेली आहे. ईश्वरी आणि आता रमाकांत आणि सुप्रिया या दोघांना एकत्र समोरासमोर आणण्याची आणि भूतकाळात जे घटना घडलेली आहे त्या घटनेचा आता सगळ्यांच्या समोर हा निकाल लावत हे सगळं वल्लरीने केलेलं आहे. या सगळ्याचा मोठा धमाका आता ईश्वरी सगळ्यांच्या समोर फोडणार आहे. आणि त्यात म्हणजे अर्णवला किडनॅप करणारा हा राकेश आणि आत्तापर्यंत राकेशने आपल्यासमोर मेमरी गेल्याचं जे काही नाटक केलेलं आहे त्या सगळ्याचा पर्दाफाश करत ईश्वरी आपल्या अर्णवला या संकटातून वाचवणार आहे. अर्णवच्या जीवावर उठणाऱ्या राकेशला त्याच्या पापाची शिक्षा देऊन अंजली समोर आता ह्या राकेशचा बॉम्ब फोडणार आहे. आत्तापर्यंत तिने खूप काही सहन केलेलं असतं. अंजलीचं प्रत्येक अपमान मान सगळं काही अगदी ठेवून अंजली जे काही तिचा अपमान करत आहे, जे काही तिला बोलत आहे ते सगळं तिने सहन केलेलं आहे. पण आज आपल्या अर्णव सरावर उठणाऱ्या जीवावर उठणाऱ्या राकेशचा मात्र ती आता सगळ्यांच्या समोर समाचार घेत राकेशला पोलिसांच्या ताब्यात देत अंजलीला चांगला धडा शिकवणार आहे. हे मात्र आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला तुहेरी माझा मितवा या मालिकेचे डेली अपडेट्स नेहमी बघायला मिळतील. तेव्हा आता मित्रांनो हे बघा, आता रमाकांतवर खूपच आरोप होत आहे आणि त्यात म्हणजे आता हे काही ईश्वरीला सहन होत नाही. परंतु अर्णव घर सोडून गेलेला आहे आणि अर्णव घर सोडून गेलेला आहे हे तर आता राकेशच्या मनाजागतं होतं. कारण त्याला आता जो 35 लाखाचा त्याने फ्रॉड केलेला आहे, अर्णव तर घर सोडून गेला आणि ते आता जे पैसे कुठे काय मॅनेज करायचे यासाठी चान्स सापडेल. म्हणून त्याने मात्र आता ह्या अर्णवला कायमचं तिकडे बंदोबस्त त्याचा करायचा ठरवलेला आहे. कारण ह्या संधीचा फायदा आपण घेऊ शकतो आणि हे सगळं ईश्वरीने केलेलं आहे हे आपण आता सगळ्यांच्या समोर सिद्ध करू शकतो. हे मात्र राकेशचा प्लॅनचा एक भाग असतो. पण आता ईश्वरी काही कमी नसते. ईश्वरी त्याला चांगलंच तोंड देणार आहे. कारण त्याला माहिती नाही की रणरागिणी ईश्वरी ही अर्णवची अर्धांगिनी आहे आणि त्या राकेशचं खरं रूप मात्र आता सगळ्यांच्या समोर येण्यासाठी राकेशने अर्णवला किडनॅप करून एक खूप मोठी घोडचूक केलेली आहे. तेव्हा आता ईश्वरी आकाशच्या मदतीने अर्णव सर घर सोडून गेलेला आहे आणि घरामध्ये आता सगळेजण बाबावर इतके आरोप करत आहेत. तेव्हा ईश्वरी म्हणते की हे बघा, या घरामध्ये मला आता अर्णव सरांना आणणं खूप गरजेचं आहे. बाबावर जे काही आरोप होतात ते मी लवकरात लवकर सिद्ध करून दाखवेल. कारण हे सर्व बाबांना कोणीतरी घरातलंच व्यक्ती फसवण्याचा प्रयत्न करत आहे आणि ती व्यक्ती लवकरात लवकर मी सगळ्यांच्या समोर आणेल. म्हणून आता वल्लरीचे 12 वाजतात. वल्लरी खूप घाबरलेली असते. वल्लरीला असं वाटतं की नक्की आता ही काही पुरावेपर्यंत जर ईश्वरी पोहोचली तर मात्र अवघड होईल. मग आता हे ईश्वरीचा मला बंदोबस्त करावं लागेल. पण कसं करायचं? एकतर अर्णव घर सोडून गेलेला आहे आणि त्यात म्हणजे आता हा राकेश तर घरामध्ये काय करेल तपास नाही. मला ह्या राकेशची मदत घ्यावी लागते की काय आणि तो मला मदत करेल का? एकतर त्याची मेमरी लॉस झालेली आहे. तेव्हा मात्र वल्लरी घाईने राकेशच्या रूममध्ये येते आणि राकेशला म्हणते की हे बघा, तुम्हाला काही मागचं आठवत आहे का? त्यावरती राकेश म्हणतो नाटक करत की मामी नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे ते. आणि त्याच वेळेस राकेशच्या मोबाईलवर आता फोन आलेला असतो. कारण त्या गुंडांना मात्र त्याने पैसे देऊ केलेले असतात. काही झालं तरी अर्णवला किडनॅप करून ठेवायचं. राकेश फोन कट करायला जातो, परंतु राकेशचा फोन मात्र आता हा कट होण्याऐवजी तो फोन उचलला जातो. आणि त्याच वेळेस आता हा जो गुंड आहे तर तो गुंड म्हणजे बोलून जातो, मी राकेश म्हणजे अर्णव राजशिर्के यांना किडनॅप करून ठेवलेला आहे आणि तुम्ही
तेथे येऊ शकतात आणि तो आता किती काही झालं तरी आमच्या ताब्यातून सुटणार नाही असा कडक बंदोबस्त आम्ही केलेला आहे. आणि हे सगळं काही आता वल्लरी मामी ऐकते. वल्लरी मामी म्हणते की काय बोलतात जावई बापू, म्हणजे तुम्ही सगळं काही तुम्हाला आठवतं तर आता मात्र तुम्ही माझ्यासमोर हे नाटक करू नका. मी सर्व काही ऐकलेलं आहे आणि जर तुम्हाला माझी मदत करायची नसेल तर मात्र मी सगळ्यांच्या समोर हे सांगेल की तुम्ही हे सर्व नाटक करत आहात आणि अर्णवला किडनॅप तुम्हीच केलेला आहे. त्यावरती राकेशला आता खरं बोलावंच लागतं. राकेश म्हणतो की मामी असं का करतात, आपण तर एका टीममधील आहोत, मग आता एका टीममध्ये असताना आपण एकमेकांना असं फसवायचं का. त्यावरती आता वल्लरी म्हणते की हो, कारण आता मलासुद्धा प्रॉपर्टी तर हवी आहे. त्या अर्णवचं काही झालं तरी मला काही घेणं नाही आणि शेवटी ह्या रमाकांतला मला घराच्या बाहेर काढायचं आहे. त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. तेव्हा राकेश म्हणतो की हो, मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. मग आपण आता यापुढे जे काही करायचं आहे ते दोघांनी मिळून करायचं आहे. आणि त्याच वेळेस आता अविनाश मामाला काहीतरी डाऊट आलेला असतो. अविनाश मामाने त्यांचं बोलणं थोडंसं ऐकलेलं असतं, परंतु ते दोघंही आता सावरून घेतात. कारण मामी मात्र राकेशची दुसरंच काहीतरी बोलत आहे असं म्हणते. पण अविनाश मामा म्हणतो नक्की मला ह्या दोघांवर आता लक्ष ठेवावंच लागेल. त्यानंतर आता अर्णव अजूनपर्यंत काही घरी आलेले नाही. ईश्वरी सारखे फोन करत असते पण फोन काही अर्णव उचलत नसतो. आणि आता ईश्वरीने मात्र आता आपल्या आईला फोन केलेला आहे आणि आपल्या आईला म्हणते की हे बघ आई, वेळ आलेली आहे तुला इकडे राजशिर्के घरात येण्याची. वल्लरीला माहितीच नसतं. वल्लरी मात्र राकेशबरोबर आता रूममध्ये असते आणि आता इकडे ईश्वरीने मात्र इकडे सुप्रियाला बोलावून घेतलेलं आहे. वल्लरीच्या कानापर्यंत अजूनपर्यंत काही पोचलेच नसतं. आणि त्याच वेळेस आता सुप्रिया म्हणते की ठीक आहे, आता घडलेला सर्व काही प्रकार ईश्वरी सुप्रियाला सांगते. एकतर अर्णव घर सोडून गेलेले आहे आणि त्यांच्या बाबांचा घरामध्ये इतका मोठा अपमान होत आहे, कोणीतरी त्यांच्यावर चोरीचा आरोपसुद्धा केलेला आहे. म्हणून आई तुला आत्ता येण्याची गरज आहे, कारण ज्या वडिलांनी मात्र आत्तापर्यंत काहीच केलेले नाही ते निर्दोष आहे आणि त्यांना निर्दोष सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे आता काही झालं तरी तुला इकडे यावं लागेल, नाहीतर बाबा घर सोडून जाणार आहे. कारण अर्णव मात्र सर हे कुठे गेले माहिती नाही. मी त्यांचा कॉल लावते पण ते फोनसुद्धा उचलत नाही. मग आई मला खूप टेन्शन आलेलं आहे. त्या अगोदर मला मात्र आता अर्णवचे बाबा हे निर्दोष आहे असा सगळ्यांना पुरावा द्यायचा आहे आणि आई तू हे सिद्ध करू शकते. तर सुप्रिया म्हणते की ईश्वरी तू काही काळजी करू नको, मी तिकडे यायला तयार आहे. आणि त्याच वेळेस सुप्रिया तिकडे येते. सुप्रिया आल्या क्षणी आता वल्लरी पाहते तर वल्लरी लगेच रूममध्ये घाईने लपून बसते. वल्लरीला आता खूप मोठा धक्का बसतो. काय करावं तेच तिला काही कळत नसतं. राकेश बाहेर आलेला आहे आणि सुप्रिया इथे कशाला आली असेल, नक्की काय झालं असेल, आता सगळ्यांना भीती वाटत असते. राकेशला असं वाटतं की आता ही सुप्रिया माझंही भांडं फोडते की काय, या अंजलीसमोर ती सगळं काही सांगते की काय, म्हणून तो सुद्धा खूप घाबरलेला आहे. आणि त्याच वेळेस आता सुप्रिया जेव्हा येते तेव्हा आता रमाकांत आणि सुप्रिया एकमेकांच्या समोर येतात. तेव्हा आता रमाकांतला सुप्रियाला बघून सगळं काही तो मागचा भूतकाळ आठवतो आणि सुप्रियाला सुद्धा आता तो घडलेला हॉटेलमधील सगळं काही भूतकाळ आठवतो. सुप्रिया म्हणते की हो, हे तेच व्यक्ती आहे रमाकांत राजशिर्के, त्यांचा माझ्याशी कोणताही संबंध नाही. खरंच ते खूप चांगले होते, एक मोठे व्यक्ती होते, नामवंत बिझनेसमन होते, पण त्यांच्यावर असले आरोप लागतील मला माहिती नव्हतं. त्यांनी काही केलेलं नाही, पण जे कोणी केलेलं आहे ते एका बाईने केलेलं आहे. आणि ती बाई नक्की आहे तरी कोण, मी तिला नक्की आता ती बाई सापडल्यानंतर सर्व काही सांगू शकते. आणि त्याच वेळेस आता जो काही त्या हॉटेलमध्ये घडलेला जो काही प्रकार आहे तर ते मात्र आता CCTVमधील आता फुटेज आणून सुप्रियाने सगळ्यांसमोर दाखवण्याचं ठरवलेलं असतं. पण ईश्वरी म्हणते की आई थांब, ज्या मामी आत्तापर्यंत का बाबावर इतके आरोप करत आहे तर त्या मामी कुठे आहेत, मामींच्या समोर आता हे सर्व आलंच पाहिजे. तेव्हा आता मामी कुठे गेल्या म्हणून आता ह्या वल्लरीला फार टेन्शन येतं. वल्लरीला असं वाटतं आता सुप्रियाच्या मी जर समोर आले तर अवघड होईल. तेव्हा ईश्वरी म्हणते की या दोघांना मी तुमच्यासमोर का आणलेलं आहे, कारण भूतकाळामध्ये जे काही घटना घडलेली आहे तर त्या घटनेबद्दल आता हे दोघंच तुम्हाला सांगू शकतील आणि बाबा निर्दोष आहे सिद्ध होईल. तेव्हा वल्लरी खूपच घाबरते. अविनाश मामा म्हणतो की मला आता शंका आलेली आहे, कारण हे सगळं करणार
असणारी दुसरी तिसरी कोणी नसून वल्लरी आहे, म्हणून तो सगळ्यांच्या समोर वल्लरीला फरफटत घेऊन येतो आणि फरफटत घेऊन आल्या क्षणी वल्लरी आता खूपच घाबरते. वल्लरीने आपला चेहरा झाकण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु सुप्रिया सगळ्यांच्या समोर तिचा चेहरा आता उघडा करते आणि म्हणते की आत्तापर्यंत आकाशची आई माझ्यासमोर का येत नाही याचं कारण मला समजलं. कारण जेव्हा जेव्हा मी राजशिर्क्यांच्या घरात आले तेव्हा तेव्हा ही बाई माझ्यापासून लपून राहते आणि आता काही झालं तरी आता आकाशबरोबर जे लग्न आहे ह्या नम्रतेचं ठरलेलं, तर सुप्रिया ते लग्न मोडण्याचा प्रयत्न करते. कारण जी बाई आतापर्यंत आपल्या आयुष्यावर उठलेली आहे, इतके मोठे कारस्थान तिने केलेलं आहे, तर ती आपल्या नम्रताच्या बाबतीत काही पण करू शकते. म्हणून मात्र आता सुप्रियाने हा मोठा एक निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर आता इकडे ईश्वरी म्हणते की आता हे सगळं सिद्ध झालं, बाबा तर हक्काने या घरात राहू शकतात. मग आता मला अर्णव सर कुठे गेले, अर्णव सरांना हे सर्व सांगायचं आहे. आणि त्याच वेळेस आता राकेशला फोन येतो गुंडांचा. राकेश लगेच जरा बाजूला बोलायला जातो. ईश्वरीला मात्र डाऊट आलेला असतो. रमाकांत म्हणतो की ईश्वरी तू काही काळजी करू नको, अर्णव कुठे आहे हे आपण शोधूयात, त्यासाठी मी तुला मदत करतोय. आणि आता राकेश बाजूला किचनमध्ये बोलायला गेलेला आहे आणि त्याच वेळेस रमाकांत थोडासा बाजूला आलेला आहे आणि तो राकेशचं सगळं काही बोलणं ऐकतो. अर्णवला कुठे ठेवलेलं आहे, अर्णवचा मोबाईल मात्र अर्णवकडे आहे आणि त्या मोबाईलच्या लोकेशनवरून मात्र ईश्वरी आणि रमाकांत आकाश हे सगळेजण तेथे जायला पोहोचतात. ईश्वरी मात्र घाबरत नसते. ईश्वरी म्हणते की काही झालं तरी अर्णव सरांना मी सोडवणार म्हणजे सोडवणार. आणि शेवटी आता अर्णव, रमाकांत, आकाश हे सगळेजण आता तेथे येऊन पोहोचलेले आहेत, जेथे अर्णवला किडनॅप करून ठेवलेले आहे तेथे. आणि त्याच वेळेस ईश्वरी न घाबरता आता तेथे आतमध्ये कोणत्याही गुंडाला न घाबरता तेथे आतमध्ये पोहोचते आणि त्या गुंडांना बेदम मारते. अर्णवला तेथे किडनॅप करून ठेवलेलं आहे आणि अर्णवपर्यंत ती पोहोचते. तेव्हा आता मित्रांनो, अर्णवला मात्र ती त्या संकटातून वाचवायला जाते. पण त्याच वेळेस आता अर्णव हा ईश्वरीला मिठीत घेतो आणि आता ईश्वरीवर हल्ला करणाऱ्या गुंडाला मात्र तो चांगलाच चोप देतो आणि ईश्वरीला शेवटी आपल्या प्रेमाची कबुली सुद्धा तो तेथेच देणार आहे. आता अर्णव आणि ईश्वरी त्या संकटातून वाचता वाचता रमाकांतवर काय हल्ला होतो, या संकटात मात्र रमाकांतवर कोणतं संकट येणार आहे, कारण रमाकांतला आता मात्र गोळी लागलेली आहे. आणि त्या संकटातून मात्र बाबांना वाचवण्यासाठी अर्णव पुढे काय करतो, अर्णव मात्र आता आपल्या बाबांना या संकटातून कसं वाचवतो ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.